तर आता मी वरती गच्चीवर लागले आहे आणि वरती पायऱ्या आणि लिंबू तर मस्त मोठे मोठे झालेले. तर इथूनच मी सेवाची कपडे वाळत केलेले होते, काही पुसताय नाही या साईडने बसून घेतात. तर असे डिशवॉशरचे सॉल्ट आहे पॅकेट असं, तर ते जरुरी आहे. खूप दिवस झाले बघू शकता इथं एस आलेला आहे, सॉल्ट म्हणजे संपलंय खूप दिवसापासून, त्याच्यामुळे. तर आपण बंद करू आणि सॉल्ट टाकून घेऊ. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर घर आवरायचं झाडायचं आहे, फक्त पुसून घेतलं. आणि मला आज ना पायऱ्या कधीच्या पायऱ्या पुसल्या नव्हत्या, तर पायऱ्या पण पुसून घ्यायच्या आहे, वरतून खालीपर्यंत जाऊन पुसायच्या आहे. आणि इथे मी ना बादलीमध्ये फिनेल टाकून घेतलेलं आहे, तर आता पुसून आणते. तर वरचं पण झाडं बघू बरं काय आहे. तर चला तुम्हाला पण दाखवते. वरतून डायरेक्ट पुसून आणते गच्चीच्या पायऱ्यापासून, तर खालीपर्यंत पुसून घेते. आणि आज ना मला हे पोर्च आहे ना तो पण पुसून घ्यायचा आहे, टेरेस गार्डन. तर ते पण पुसून घ्यायचं आहे, याच्याने फिनेलनेच पुसून घ्यायचं आहे. तर आधी पायऱ्या पुसून आणते, त्याच्यानंतर टेरेस पुसून घेणार. आणि ऊन पडलेलं आहे मस्त छान वाटतं. जेव्हा ऊन पडलं की मी पायऱ्या वगैरे किंवा हे टेरेस आहे ना तो एरिया पुसून घेते, एकदम क्लीन होऊन जातो. तर माझा स्वयंपाक झालेला आहे आणि उपवास आहे माझा आज पण, म्हणजे रेग्युलर उपवास राहतात. तर स्वयंपाक झालेला आहे, मस्त तुरीचं वरण, भात, टोमॅटोची चटणी, डांगराची भाजी, पोळी असं केलेलं आहे. वैभवला डब्बा दिला, म्हणजे टिफिन दिलेला आहे. तर ते गेले हॉस्पिटलला. आणि कियाला विहानला सुट्टी आहे, खेळता. आणि कपड्यांचा पसारा बघू शकता तो सुद्धा आवरायचा आहे. तर मी आधी पायऱ्यापासून येते, नंतर घर क्लीन करून, नंतर आज पूर्ण डे आहे ना, दिवस पूर्ण माझा कामातच जाणार आहे, म्हणजे पूर्ण क्लिनिंगमध्येच. चला तर आता मी वरती गच्चीवर लागले आहे आणि वरती पायऱ्या आणि गच्चीवरचे झाडं पण बघू आपण. छान क्लीन झालेलं आहे मस्त. आणि फुलं किती आले ऑफिस टाईम. ड्रॅगन फ्रूटला काय माहिती कधी फ्रूट येणार, ड्रॅगन फ्रूट. तर हे बीपासून लावलं होतं, बियापासून कधी येणार काय माहिती. आणि लिंबू तर मस्त मोठे मोठे झालेले. तर इथे पडून गेले, का पडले काय माहिती. बघू शकता इथे खाली लिंबू छोटे छोटे. त्याला काय पोषण कमी मिळालं की काय झालं काय माहिती. नजर लागली लिंबूला. आणि मिरच्या, तर असं वातावरण दिसतंय मस्त माझ्या मागे, भारी एकदम ग्रीनरी दिसते पूर्ण. चला आता पायऱ्यापासून घेऊ. तर इथूनच मी सेवाची कपडे वाळत केलेले होते, काही पुसताय नाही या साईडने बसून घेतात एवढं. तर आता कसं पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये पायऱ्या काही खराब होत नाही एवढ्या. तर उन्हाळ्यात खूप खराब होतात.
तर इथे घर सगळं आवरून झालेलं आहे, बघू शकता पूर्ण आवरून झालं. कपडे फक्त राहिले उचलायचे. पायऱ्या पुसून घेतल्या मी, माझं आवरलं. तर तुम्हाला माहिती आहे माझा उपवास आहे. तर आता मी माझ्यासाठी आज पहिल्यांदाच खिचडी करते आपल्या साबुदाण्याची. बघू शकता साबुदाणे टाकलेले आहे भिजले, सकाळीच टाकले होते. तर आता खिचडी करून घेते. कियाला विहानला मस्त जेवण दिलं आहे. तर आता मी माझ्यासाठी करते. तर चला आता खिचडी करून घेते पटापट, कारण भूक लागलेली आहे. दुपारचे 1:30 वाजले आहे. तर चला. तर इथे खिचडी करायला घेते. आणि ना बऱ्याच शेंगदाण्याचं कूट केलेलं होतं मी. तर शेंगदाण्याचं कूट केलेलं होतं, तर म्हणून मग नाही तर परत करावं लागलं असतं. तर बघते केवढं आहे. तर भरपूर आहे, करून ठेवलेलं आहे मस्त साबुदाणे. आणि हे कट करून घेतलेलं आहे, हिरवी मिरची, बटाटा आणि कोथिंबीर. मी उपवासाला कोथिंबीर खाते, कोथिंबीर जिरे खाते. तर त्याच्यामुळे कोथिंबीर आणि मस्त जिऱ्याची फोडणी देणार आहे. तर चला करून घेते. तर शेंगदाण्याचं कूट त्याच्यातच मी हे केलं, काय म्हणता, मिक्स केलं. तर इथे खिचडी करून घेऊ. तेल आपले ठेवलेलं आहे मी त्याच्यामध्ये. तर बटाटा शिजायला टाइम लागतो ना, त्याच्यामुळे बटाटा टाकून घेते आधी तेलात. आणि मला ना बटाटा खूप क्रिस्पी आवडतो याच्यामध्ये, साबुदाण्याच्या खिचडीमध्ये. तर मस्त क्रिस्पी करून घेणार. तर जिरे टाकते इथे. मीठ टाकून घेते, म्हणजे बटाटा चांगला मऊ होईल आणि क्रिस्पी होईल. तर आधीच मीठ टाकून देते. तर थोडंसं तर बटाटा मस्त मऊ करून घेऊ. इथे माझ्याकडनं साधी मिरची आहे, बिन लसणाची, काहीच नाही त्याच्यामध्ये, नुसती मिरची कुठलेली आहे, तर थोडीशीच आहे. थोडीशी टाकते, कारण लाल कलर मला खूप आवडतो साबुदाण्याच्या खिचडीचा. तर ती टाकते मस्त. तर बघू शकता अशी टाकून घेतलेली आहे, मस्त मिक्स करून घेणार. तर हिरव्या मिरच्या टाकते, म्हणजे क्रिस्पी होते. मी शेंगोळ्याचे पीठ ठेवलं त्या दिवशी, तर संध्याकाळी म्हटलं शेंगोळे करू. तर वरण भात ते तर राहीलच, पण शेंगोळ्याचं पीठ पण होतं मी ठेवलेलं. तर ते कसं आहे बरं बघू, चांगलं असेल तर. मला असं वाटतं की खराब झालेलं आहे, काय माहिती, बहुतेक खराब झालं. तर टाकून द्यावं लागेल असं वाटतं मला. मस्त शेंगोळे करेन संध्याकाळी, पण असं वाटतं की खराब झालं, वास वेगळा येतो थोडासा. तर फेकूनच देईल त्यापेक्षा. तर बटाटा मस्त क्रिस्पी गोल्डन झालेला आहे. कोथिंबीर टाकून घेते भरपूर सारी त्याच्यातच. आणि आपले साबुदाणे, तर साबुदाणे टाकते. तर साबुदाण्याच्या याच्यातच मी मीठ टाकलेलं होतं. आता कमी गॅस करून मस्त शिजू देणार.
भारी होत आहे एकदम मऊसूत. कमी गॅस एकदम. तर आता 10-1 मिनिट लागतील व्हायला. ट्रान्सपरंट झाले ना तेव्हा छान, म्हणजे साबुदाणे एकदम ट्रान्सपरंट दिसले पाहिजे, म्हणजे तेव्हा समजायचे की झाले आहे. तर बघू आता. आणि भूक लागलेली आहे. तसं बटाट्याचा चिवडा पण आहे, बघू शकता. काल वैभवने आणला होता तर तो पण आहे. पण म्हटलं मला ना रोज चिक्की एकच खाते, किंवा मग आता काल बटाट्याचा चिवडा खाल्ला होता, त्यास थोडंसं तिखट खावंसं झालं, त्याच्यामुळे सावधानी केली. आणि चिवडा पण एवढा काही तिखट नाहीये. तुम्हाला दाखवते जवळ खूप छान खिचडी झालेली आहे. मस्त कोथिंबीर टाकून, अशी बटाटा टाकून मस्त छान खिचडी झालेली आहे. मऊ खूप आणि मोकळी मोकळी, म्हणजे मऊ पण आहे आणि मोकळी मोकळी पण आहे. तेलाचं प्रमाण खूप कमी वापरलं आहे, जास्त नाही, कारण खूप तेलकट लागतं खाताना. जास्त नाही आवडत मला ते. थोडीशी ट्रान्सपरंट व्हायची बाकी आहे, पण बाकी ऑलमोस्ट झालेली आहे. किती छान दिसते ना. तर ह्या प्रकारे आपल्याला मऊ आणि मोकळी मोकळी खिचडी करायची. मला दाखवली अशी ह्या प्रकारे मस्त मऊ मऊ खिचडी करायची, मोकळी ती पण. आणि मी नुसती ना 2-2 मिनिटाला वरती खाली करून देते, कारण मग खाली कशी लागली ना कडक होऊन येते. त्याच्यामुळे मस्त अशी आपली मऊ आणि मोकळी साबुदाण्याची खिचडी होते. नाहीतर काही वेळेस आपल्याकडून खूप चिकट होऊन जाते. तर ते का की साबुदाणे तसे चांगले म्हणजे वेगळे असतात ते, किंवा नवीन असता. आपण नवीन भात करतो कसा चिकट होऊन जातो, तसेच साबुदाणे पण काही वेळेस नवीन असले ना तर ते खूप चिकट होऊन जातात, चव पण चांगली लागत नाही आणि नुसते असे तुटून जातात आणि खूप चिकट, म्हणजे एकदम याच्यासारखे होऊन जातात ते, चिक्की सारखे. तर हे खूप छान आहे, मोकळे. तर थोडेसे जुने असे साबुदाणे असतात तेच घ्यायचे, आणि मोठे मोठे नाही घ्यायचे, थोडीशी बारीक साईज असते ती घ्यायची, म्हणजे ते एकदम मोकळे होतात. आणि जे मोठे मोठे घेतले ते खूप चिकट होतात. तर म्हणजे माझा अनुभव आहे हा पर्सनली, त्याच्यामुळे. तर मस्त होते, मोकळीतून बघितलं असेल एकदम मोकळी आणि मस्त छान सुट्टी आणि मऊ अशी साबुदाण्याची खिचडी होती. तर ठसकाच गेला. बघू आता झाली की. मला असं वाटतं की झाली आपली खिचडी. झाली आहे. गॅस ऑफ करते आणि खूप छान दिसते एकदम. तर माझ्या वाटी डिश मध्ये घेते आधी, म्हणजे तुम्हाला पण दिसेल कशी झाली आहे. झाकून ठेवते. तर बघू शकता अशी मस्त मऊ मऊ खिचडी झालेली आहे साबुदाण्याची.
तर तुम्ही पण या फराळासाठी. तर चला आता मी मस्त खाते आणि बघू कशी झाली आधी. एकदम मस्त झालेली आहे, मऊ मऊ लागते, एकदम छान, बघू शकता. तर चला आता मी ना खाते. आणि त्याला इथे मस्त लिंबू पण आणलेला आहे आपला वरचा झाडाचा, आणि मस्त आता खिचडी एन्जॉय करते. चला. तर इथे मस्त ना संध्याकाळी वाजलेले आहेत 7 आणि चहा ठेवते, मुलांची चालली मस्ती. तर दुपारी कसं टेरेस आवरायला गेली तेवढ्यात लगेच पाऊस आला, मग मला काही आवडतं नाही आलं. आणि नंतर मग आराम केला. नंतर मग बाळातून बघितलं असेल पायाला वगैरे पुसलं, तर खूप थकवा आला मला. आणि त्याच्यानंतर घरातलं पण आवरलं, क्लिनिंग केलं, आणि तेच आणि उपवास पण त्याच्यामध्ये मग थकवा येऊनच जातो. तर आता चहा ठेवलेला आहे आणि स्वयंपाक उरलेला आहे. भात आहे, वरण आहे, नंतर टोमॅटोची चटणी सुद्धा आहे. तर मी म्हटलं आता पोळ्याच करेल गरम गरम, पीठ ठेवलेलं आहे. आणि मग तेच, कारण मीच आहे जेवणासाठी त्याच्यामुळे. तर इथे चहा ठेवलेला आहे आणि चहा पिला की नंतर मग पूजा वगैरे करून घेणार. तर कियाराने सगळी रांगोळी पुसून टाकली, इथली पूजा करून घेणार आणि मग त्याच्यानंतर जेवण वगैरे, कारण उपवास आहे म्हणून. तर चला आता मी चहा पिते आणि मग त्याच्यानंतर इथे पार्सल आलेलं आहे आपल्या डिशवॉशरचं. आणि काल ब्लॉग मला कंटिन्यू करता नाही आला, तर आज करते. तर डिशवॉशरचं पार्सल आलेलं आहे, सॉल्ट. तर ते टाकायचं आहे, तर ते तुम्हाला पण दाखवते कुठे. तर असे डिशवॉशरचे सॉल्ट आहे पॅकेट असं. तर ते जरुरी आहे, खूप दिवस झाले टाकलंच नाही. आणि त्याला चिन्ह येतं आहे सॉल्टचं, एस म्हणून. तर दम लागला, खाली गेली होती पटकन. तर ते टाकायचं आहे. तर ते कसं म्हणजे का टाकते आणि कुठे टाकायचं ते दाखवते माझ्या नवीन व्ह्यूअर्ससाठी. तर चला बोलते नंतर. तर तुम्ही बघितलं असेल आपल्या सॉल्ट आलेला आहे डिशवॉशरचा. आणि डिशवॉशर सॉल्ट आहे ना याच्यासाठी यूज होतं की भांडे क्लीन असावे, म्हणजे क्लीन राहतात, पण डिशवॉशर पण क्लीन असतं त्याच्यासोबत. आणि त्याच्याने भांडे चमकतात. आणि जे आपलं वॉटर आहे ना हार्ड वॉटर, ते सॉफ्ट करण्यास मदत होते आपल्या सॉल्टने. तर मी कशी टाकते ते दाखवते तुम्हाला. एक दिवस मला पूर्ण माहिती द्यायचीच आहे, पण मला वेळच भेटत नाही की पूर्ण डिशवॉशर बद्दल माहिती करावी, म्हणजे माहिती द्यावी तुम्हाला की डिशवॉशर मध्ये कोणते भांडे वापरू शकतो, कोणते नाही वापरत, किंवा मग त्याच्यामध्ये काय काय यूज करू शकतो, किती खर्च येतो महिन्याला, की आपण म्हणजे डिटर्जंट सगळ्या गोष्टींचा किती खर्च येतो, आणि बिल किती येतं, म्हणजे त्याला बिल येतं की नाही जास्त, असं म्हणजे सगळ्या गोष्टीच्या बेसिक आहे ना त्या सगळ्या गोष्टी मी, कारण शेवटी इलेक्ट्रिक वस्तू आहे ती. तर असं सॉल्ट आहे, बघू शकता फॉर्च्यूनचं. मी फॉर्च्यूनचंच वापरते नेहमी. फिनिश असतात, म्हणजे भरपूर ब्रँड असतात, फॉर्च्यून मी वापरते. आणि नाशिकमध्ये भेटतच नाही, ते ऑनलाईन मागावं लागतं. तर मी ऑनलाईन मागवलं होतं आपल्या अमेझॉनवरून. तर असं पॅकेट असतं, त्याच्यामध्ये सॉल्ट असतं. तर हे आपलं खायचं सॉल्ट नसतं नॉर्मल, तर हे असतं स्पेशल डिशवॉशर साठीच बनलेलं सॉल्ट असतं. व्हाईटच असतं, व्हाईट कलरचं. सेम जे सी सॉल्ट असतात ना व्हाईट कलरचं जाड मीठ, त्या पद्धतीने दिसतं. तुम्हाला थोडंसं दाखवते करून, बघू शकता असं. तर असं दिसतं. तर ते टाकून घेऊ आता आपण. चला. तर आता इथे मी ना हे काढून घेते. म्हणजे तुम्हाला दिसेल. तर हा ट्रे काढून घेतलेला आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला सॉल्ट टाकायचं आहे. इथे याच्यामध्ये इथे एक होल आहे, तिथे टाकायचं आहे. ते तुम्हाला दाखवते. त्याच्या आधी सॉल्ट टाकण्याच्या अगोदर इथे संपलेलं आहे, तर कसं दिसतं ते तुम्हाला दाखवते. ऑन करायचं आणि इथे आपल्याला सॉल्टचं चिन्ह दिसतंय, ते तुम्हाला दाखवते. बघू शकता इथं एस आलेला आहे. सॉल्ट म्हणजे संपलंय खूप दिवसापासून, त्याच्यामुळे. तर आपण बंद करू आणि सॉल्ट टाकून घेऊ. तर ह्या ठिकाणी टाकायचं आहे. मी झाकण खोललेलं आहे इथे.
टाकायचंय. सॉल्ट टाकण्यासाठी हे आहे कप दिलेला, तो ठेवायचा आहे. आपण सॉल्ट टाकून घेऊ. पूर्ण पुडी टाकायची आहे. तर पूर्ण पुडी टाकलेली बघू शकता, काहीच नाहीये त्याच्यामध्ये. तर हे काढून घ्यायचं आणि हे लावून घ्यायचं. तर बघू शकता. तर आता हे पूर्ण क्लीन होऊनच जाईल जेव्हा डिशवॉशर आपण लावणार त्यावेळेस. आणि आता सॉल्टचं चिन्ह गेलं की नाही बघू आपण. तर बघू शकता सॉल्टचं चिन्ह गेलेलं आहे, म्हणजे सॉल्ट आणि ते सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये डिशवॉशरमध्ये. तर चला गाई ठेवून दिली ती. तर ह्या पद्धतीने सॉल्ट टाकायचं असतं. तर तुम्हाला टाकून दाखवलं. तर एक दिवस मी पूर्ण माहिती दिली डिशवॉशरची आणि ते कसं क्लीन करता डिशवॉशर ते सुद्धा मी सांगेल त्या व्हिडिओमध्ये. तर नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे की नाही, पूर्ण डिशवॉशरची माहिती वगैरे इन्फॉर्मेशन व्हिडिओ. तर तेच व्हिडिओ इथे सेंड करते आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल तर कालचा ब्लॉग मी कंटिन्यू केला आणि असा होता माझा ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा. तर व्हिडिओ इथे सेंड करते. आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.